हॅलो, आजची रेसिपी आहे बोंबील फ्राय. चला बघूया मग रेसिपी. आवडली असेल तर नक्की ट्राय करा. 2 चम्मच घाटी मसाला घेतलेला आहे. 1 चम्मच हळद टाकायची. टेस्टप्रमाणे मीठ ॲड करायचं आणि रेड चिली पावडर ती पण 1 चम्मच घेतलेली आहे. आलं लसणाची पेस्ट 1 चम्मच आणि थोडंसं लिंबू यामध्ये टाकायचं आणि हे मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून मसाले मस्त छान असे मिक्स होऊन जातात. मसाले मिक्स करून झाल्यानंतर आपण जे बोंबील आहेत ते छान धुवून घ्यायचे आणि कट करून घ्यायचे फ्राय करण्यासाठी. हे बघा बोंबील कसे कट करून घेतलेत आणि त्याला जो आपण मसाला रेडी केला आहे तो त्याला लावून घ्यायचा दोन्ही साईडून. आणि हे बोंबील अर्धा तास ते 10 मिनटं आपण मॅरिनेट करायला ठेवून द्यायचे. त्यानंतर 2 चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चम्मच रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि रेड चिली पावडर आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि जे आपण बोंबील मॅरिनेट करून ठेवलेले आहेत त्यांना आपण याची कोटिंग करून घ्यायची जेणेकरून आपले बोंबील खूप छान आणि क्रिस्पी लागतात. एका तव्यामध्ये आपण तेल गरम करून घ्यायचं मस्त. तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपण बोंबील टाकून घ्यायच्या आणि यामध्ये लसूण आणि कढीपत्ता टाकायचा. त्याने टेस्ट खूप छान येते. स्लो गॅसवरती बोंबील 5 मिनटं फ्राय करून घ्यायच्या एक साईड आणि त्याच्यानंतर टर्न करायचं आणि पुन्हा 5 मिनटं फ्राय करून घ्यायच्या. हे बघा आपले किती छान बोंबील एका साईडून फ्राय झालेले आहेत. मग तुम्हाला कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू फॉर द वॉचिंग. बाय.